मी शैला चव्हाण. माझ्या कोकण सफारी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त या शोधून मी आपल्याला एक नवीन पदार्थ दाखवणार आहे. आपल्या सर्वांना आवडणारा एक पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी कोणाला नाही आवडत, सगळ्यांना हवी अशी वाटणार. पण जर आपल्याकडे पुरेसा वेळ नसेल तर ही पुरणपोळी बनवणे अशक्यच असतं. तर अशा वेळी आपण काय करावं? पुरणपोळीचा स्वाद घेण्यासाठी मी एक नवीन पदार्थ आपल्याला दाखवणार आहे. चला तर मग बघूया. त्याला आपण मालपोहा हे नाव देऊ शकतो. पुरणपोळीचे चव. इथे मी पाव किलो चण्याची डाळ रात्री भिजत घातली होती. ती चांगली भिजलेली आहे. आता मी ती चण्याची डाळ कुकरमध्ये 3 शिट्या देऊन शिजवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता ही चण्याची डाळ अशा प्रकारे मऊसर झाले आहे. आता ती कढईमध्ये काढून त्यात पाव किलो गूळ घालून आणि थोडी साखर टाकून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर, आणि सुंठ पावडर टाकत आहे. आणि आता हे सर्व एकत्र एकजीव होण्यासाठी 2 मिनिटं परतून घेणार आहे. अशा प्रकारे तयार झालेलं हे मिश्रण मी मिक्सरमधून बारीक करून तयार केलेले आहे. तुम्ही पाहू शकता. हे पुरण घट्टसर नसून पातळ आहे, कारण आपल्याला पुरणपोळी लाटायची नाही आहे. आता या पुरणामध्ये मी 1 वाटी मैदा आणि छोटी वाटी गव्हाचं पीठ टाकत आहे. आणि हे चांगले मिक्स करून घेणार आहे. यात थोडे मीठ घालून आपल्याला लागेल त्याप्रमाणे पाणी घालून हे मिश्रण चांगले मऊसर असे करायचे आहे. यात मी थोडेसे तेल सुद्धा ॲड केलेले आहे. आता हे तयार झालेले मिश्रण मी झाकून अर्धा तासासाठी बाजूला ठेवून दिले आहे. अर्धा तासाने या मिश्रणातून एक गोळा घेऊन तो एका प्लास्टिकच्या तुकड्यावर वड्यासारखा थापून गॅसवर ठेवलेल्या तव्यामध्ये टाकलेला आहे. त्याला आता दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून तूप लावून
आपण काढून घेणार आहोत. या पुरणपोळीचा वास अगदी खमंग असा सुटलेला आहे. अशी झटपट बनणारी पुरणपोळी तुम्ही पाहू शकता. किती सुंदर असा रंग आलेला आहे पुरणपोळीला. धन्यवाद.